शुभविवाह या मालिकेच्या 19 फेब्रुवारीच्या भागामध्ये आकाश आता भूमीसाठी मोगरा पाठवतो आणि बाहेर वाट पाहत बसतो. भूमीला काही आठवते का, नक्की काही घडतंय का? त्याच वेळेला नर्स आता मोगऱ्याची टोकरी घेऊन समोर येते. भूमी सांगते, अहो ही मोगऱ्याची फुलं इथे कोणी ठेवली? आणि भूमी स्वतःच विचार करायला लागते. नर्स म्हणते, तुम्हाला काही आठवतंय का? यावर ती भूमी सांगते, हो, माझ्या बाबांना माहिती आहे की मला मोगऱ्याची फुलं खूप आवडतात. नक्कीच बाबांनी ही मोगऱ्याची आता इथे परडी ठेवली असेल. असं म्हणत भूमी आता बाबांचं नाव घेते. मग नर्स बाहेर येते. आकाश म्हणतो, काय झालं? तिला काही आठवलं का? तिने माझं नाव घेतलं का? नर्स म्हणते, नाही. त्यांना असं वाटलं की त्यांच्या बाबांनी ही फुलं ठेवलीत. त्या म्हणाल्या की बाबांना माहिती आहे मला मोगऱ्याची फुलं आवडतात. असं म्हणत नर्स आता आकाशला समजवत असते. आकाश म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही आहे. माझ्याकडे दुसरा हुकमी एक्का आहे. मी तुम्हाला आता ते देतो आणि त्यानंतर मग तुम्ही पुन्हा तिच्या समोर ते घेऊन जा. असं म्हणत आता आकाश जिलेबी घेतो. भूमीसाठी आणलेली जिलेबी आता हातामध्ये घेतो आणि विचार करतो की माझ्या सायकल राणीला, भूमीला या जिलेबीवरून तरी आकाशची आठवण येईल. हे सगळं आता इकडे पौर्णिमा पाहते आणि रागिणीला कॉल करते. रागिणीला कॉल करून पौर्णिमा सांगते, आई, म्हणजे त्याने मोगऱ्याची फुलं दिली, आता तो जिलेबी देतोय. तुम्ही तुमचं काम करा बरं फोन करून. असं म्हणत आता मात्र पौर्णिमा रागिणीला कामाला लावते. तोपर्यंत आकाश ती जिलेबी घेऊन नर्सकडे येतो आणि म्हणतो, ही जिलेबी तुम्ही भूमीला दिलत ना, तर कदाचित तिला आमच्या जुन्या आठवणी आठवतील. आकाशला चाळीमध्ये राहत असताना आपण केलेली जिलेबी आठवते आणि मग खूप मोठ्या आशेने तो ती जिलेबी नर्सकडे देतो आणि तेवढ्यात त्याचा कॉल येतो. आकाशला कॉल आल्यामुळे तो कॉलवरती बोलत बोलत बाजूला येतो. मग इकडे पौर्णिमा हातामध्ये चिठ्ठी घेऊन येते आणि आता नर्सला सांगते, अहो थांबा मॅडम, म्हणजे ना मी भूमिताईची बहीण आणि आकाशची वहिनी आहे. खरं तर आकाश त्याच्यामध्ये चिठ्ठी ठेवायला विसरला. ही माझ्याकडे त्याने चिठ्ठी दिली, तर ही चिठ्ठी तुम्ही त्या जिलेबीच्या प्लेटमध्ये ठेवाल का? असं म्हणत एक चिठ्ठी लिहून ती आता जिलेबीसोबत पाठवते. आकाश वाट पाहत असतो की भूमी कधी जिलेबी खाईल आणि कधी मला ओळखेल. तोपर्यंत आता मात्र दुधासोबत जिलेबी घेऊन येत नर्स म्हणते, तुम्हाला जिलेबी आवडते ना? भूमी म्हणते, हो, मला जिलेबी खूप आवडते. आणि भूमी आता जिलेबी खाता खाता डोक्याला हात लावते. तिला अचानक काहीसं आठवायला लागतं. आता मात्र भूमी डोक्याला हात लावते. आकाश हे सगळं पाहत असतो आणि त्याच वेळेला भूमी पटकन नर्सला सांगते, ही जिलेबी आकाशने पाठवली ना? माझ्या आकाशने माझ्यासाठी ही जिलेबी पाठवली ना? कुठे आहे आकाश? बरा आहे ना तो? असं म्हणत भूमी आकाशची चौकशी करते. बाहेरच उभा राहून हे सगळं ऐकत असलेला आकाश धावत पळत भूमीकडे येतो. भूमी, तुला मी आठवलो? भूमी, तुला मी आठवलो? असं म्हणत भूमीच्या समोर येऊन उभा राहतो. भूमी म्हणते, आकाश, आकाश तू कसा आहेस? भूमीला खूप आनंद होतो आणि आता आकाशला आपलं सगळं सार्थकी लागल्याचा आनंद होतो. मग भूमी आकाशच्या जवळ येते. आकाश प्रेमाने तिला मिठी मारतो. फायनली आकाशने जिंकलेलं असतं. बराच वेळ दोघं जण एकमेकांच्या मिठीमध्ये असतात. आकाश म्हणतो, मला खूप भीती वाटत होती की तू मला ओळखशील की नाही भूमी. असं म्हणत तो भूमीला गच्च मिठी मारतो. भूमी आणि आकाश एकमेकांच्या मिठीत बराच वेळ असतात. भूमी आता आकाशला सोडायलाच तयार नसते. मग आकाश पाहतो, ए भूमी, मला तुझी किती काळजी वाटत होती. तू ठीक आहेस ना? असं म्हणत तिचा चेहरा आता ओंजळीमध्ये घेतो. दोघं एकमेकांकडे प्रेमभऱ्या नजरेने पाहत असतात. मग आकाश भूमीचा चक्क किस घेतो. दोघं जण एकमेकांकडे पाहतात. आकाशला बरा झालेला बघून भूमीला खूपच आश्चर्य होतं. ती पुन्हा एकदा आकाशला मिठी मारते. पण हे सगळं आकाशचं स्वप्न असतं. आकाश हे पाहता पाहता समोर पाहतो. इकडे भूमी आता जिलेबी खाता खाता जी पौर्णिमाने चिठ्ठी लिहिलेली असते ती चिठ्ठी आपल्या हातात घेते. तोपर्यंत आकाश भूमीकडे पाहतच असतो. पौर्णिमा मात्र हे सगळं पाहत असते आणि तिला मज्जाच वाटत असते. भूमी अखेर चिठ्ठी उघडते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेला मजकूर आता भूमी वाचते. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, भूमी, मी आकाश, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. तुला आठवते का काही? मी ही मोगऱ्याची फुलं आणि आता ही जिलेबी तुझ्यासाठी पाठवले. असं म्हणत आता मात्र पौर्णिमाने लिहिलेली चिठ्ठी भूमी वाचते. चिठ्ठी वाचून झाल्यावरती भूमी बाहेर येते. भूमी बाहेर आल्यावर आकाश तिच्याकडे पाहतच बसतो. त्यावेळेला हातामध्ये जिलेबी घेऊन भूमीला पाहताच आकाशला कळतं की हिला चाळीतल्या गोष्टी आठवलेल्या दिसत आहेत. आकाश खूप आशेने आता भूमीच्या दिशेने येतो. तर भूमी सांगते, काय चाललंय तुझं हे? म्हणजे आता तू ह्या चिठ्ठीमध्ये लिहिलेस की व्हॅलेंटाईन डेला मी तुला हे सगळं देते आहे आणि व्हॅलेंटाईन डे एक्सेप्ट असेल तर बाहेर येऊ.
तुझं हे काय चाललंय? मी तुला अजिबात एक्सेप्ट करू शकत नाही. मी तुला याच्या आधी पण सांगितलंय की माझ्या आयुष्यामध्ये तुला स्थान नाही. खूप मोठ्या अपघातातून मी बरी झालेली आहे आणि आता मला माझ्या कुटुंबासाठी जगायचं आहे. माझ्या या सगळ्या परिसरामध्ये माझ्या कुटुंबाशिवाय दुसरं कोणी येत नाही. त्यामुळे माझ्या याच्यामध्ये घुसण्याचा, आयुष्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न तू करू नकोस. खबरदार जर तू माझ्या आयुष्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केलास तर. असं म्हणत भूमी आता आकाशला चिडते. आकाशला कळतच नाही ही कशाबद्दल बोलते. त्यावरती आकाश म्हणतो, असं काय करतेस भूमी? मी आकाश आहे, तुझा आकाश. अगं लक्षात घे, आठव आपलं ना, तर आठव ना तू. यावरती भूमी म्हणते, काय चाललंय तुझं? मला माझ्या परिस्थितीवरती सोडून दे. एकतर माझं कुटुंब आणि मी खूप मोठ्या संकटातून चाललोय. या सगळ्यातून देवाच्या कृपेने मी बरी झालेली आहे. आता मला बरं होऊन माझ्या कुटुंबाच्या सोबत राहू दे. तू माझ्या अडचणी अजून वाढवू नकोस. असं म्हणत भूमी आकाशला खूप चिडते आणि आता माझ्या वाटेला जाऊ नको असं सांगते. आकाश म्हणतो, ऐक ना भूमी, अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ऐक ना, तू काहीतरी आठवण्याचा प्रयत्न कर. पण भूमीला काही आठवायचं नसतं, तिला काही समजूनच घ्यायचं नसतं. मग ती आकाशला लांब ढकलते आणि म्हणते, पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस. आता मात्र आकाशला ढकलल्यावरती आकाशकडे एकच पर्याय उरतो, ते म्हणजे आकाश म्हणजे पूर्वीचा आकाश बनून भूमीला आपल्या जवळ करणं. याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नाही हे आकाशला समजतं आणि तो एकदाच ओरडतो, सायकल राणी, सायकल राणी असं म्हणत तो भूमीला आवाज देतो. आता सायकल राणी म्हटल्यावर ती भूमी मागे वळून पाहते आणि तिला साधारण काहीतरी आपल्या ओळखीचा आवाज आहे असं वाटतं. मग आता आकाश म्हणतो, सायकल राणी, तुझ्या आकाशला तू ओळखलं नाहीस का? अगं अशी काय करतेस? तुझा आकाश हा फक्त तुझाच आहे. तुझ्या आकाशला तुझी गरज आहे. आपण लग्न केलं होतं त्यावेळेला मी तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून माझ्या हातामध्ये तुला मी हा धागा बांधायला सांगितला होता ना. असं काय करतेस सायकल राणी? अगं मी तुझा आकाश. तुला माहिती आहे ना, मला तुझ्याशिवाय चैन पडत नाही ते. तू मला या सगळ्यामध्ये किती किती हेल्प केलीस. असं म्हणत आकाश आता जुन्या सगळ्या आठवणी तो आता भूमीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो म्हणत असतो, आपलं नातं खरं आहे. तू आठव ना, तू एकदा तरी बोल ना की आकाश तू कसा आहेस? आणि तुला माहिती आहे ना की आपला आकाश हा किती साधा भोळा आहे ते. तू बोल ना की आकाश, तुला सगळं मी सांगितलेलं कळतं. असं म्हणत इकडे आता आकाश भूमीला आपल्या जुन्या आठवणी आणि आपण कसे आधी होतो हे सगळं आठवण्याचा प्रयत्न करत असतो, सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पुन्हा पुन्हा भूमीसोबत आधीच्या आकाशसारखा बोलत असतो आणि आता सगळेच हॉस्पिटलमध्ये असणारी लोक ह्या तमाशा पाहत असतात. कुणालाच कळत नाही की आकाशला नक्की झालंय तरी काय. आकाश सांगत असतो, एकदा तरी बोल की माझा आकाश खूप शहाणा आहे, माझा आकाश सगळं माझं ऐकतो. असं म्हणत आकाश आता हॅप्पी व्हॅलेंटाईन डे आणि तू सायकल राणी आहेस आणि मी तुझा सायकल राजा आहे. आता तरी तू मला ओळखलंस का भूमी? असं म्हणत तो भूमीला आपल्या जुन्या आठवणींचा उजाळा करून देत असतो. तिला काही आठवते का पाहत असतो. आकाशची अवस्था अशी झालेली असते की त्याला खूप वाईट वाटत असतं. काहीही झालं तरी भूमीला सगळं आठवायला पाहिजे असं वाटत असलं तरी भूमीला काहीच आठवत नसतं. याचा आकाशला खूप त्रास होत असतो. त्यासाठी पुन्हा एकदा वेडेपणाचं नाटक करायला लागलं तरी बेहत्तर. पण आकाश भूमीला सगळं आठवण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण याचा पण काहीच फायदा होत नाही. भूमी आता आकाशला काही ओळखत नाही आणि हा वेडेचाळी का बरं करतोय हे काही तिला कळतच नाही. त्यामुळे भूमी चिडते आणि आकाशला म्हणते, बाजूला हो. आकाश म्हणतो, नाही, आपल्यासोबत आपण घालवलेले क्षण तुला आठवायलाच पाहिजेत. मग भूमी अधिकच चिडते, आकाशच्या एक थोबाडीत लावून देते आणि म्हणते, तुझ्यासारख्या मुलांना मी चांगलंच ओळखते. हे बघ, माझ्या आयुष्यामध्ये फक्त माझा कुटुंब माझी प्रायोरिटी आहे. दुसरं माझ्या प्रायोरिटी लिस्टवरती कोणीच नाही आहे आणि तू तर अजिबात नाही. त्यामुळे माझ्या पुढे मागे करण्याचा तू प्रयत्न सुद्धा करू नकोस. पुन्हा एकदा मी तुला सांगते की माझ्या आयुष्यातून निघून जा. असं म्हणत भूमी आकाशला खूप चिडते आणि लांब जायला सांगते. तोपर्यंत ऑफिसमध्ये न्यूज आलेली असते की आकाश बरा झालाय, त्याला सगळं मागचं आठवतंय. मग ऑफिसमधले एम्प्लॉई आता आकाशच्या सह्या घेण्यासाठी घरी येतात आणि सांगतात की आता यापुढे आकाशरावांची सही लागेल ना. मग रागिणी चिडते आणि म्हणते, काय तुम्हाला कोणी सांगितलं की आकाश मेंटली फिट आहे म्हणून? अजूनही आकाशची अवस्था तितकीशी बरी नाही आहे. त्यामुळे कुणीही त्याला त्रास द्यायला येऊ नका. यापुढे सुद्धा इथले व्यवहार मीच सांभाळेन. असं म्हणत रागिणी खोटं
अजूनही आकाशला बरं वाटत नाही असं सांगते. ॲक्च्युली आकाश बरा झालेला असतो, पण ती तो आता हॉस्पिटलमध्ये पाहिलेला प्रकार आणि हॉस्पिटलमध्ये त्याने केलेली ॲक्टिंग यामुळे आता सगळ्यांना पटवून देणार असते की आकाश अजूनही बरा झालेला नाही आहे. आता आकाश बरा झालेला असतो, पण भूमीसाठी तोही ॲक्टिंग करत असतो. इकडे आता भूमी रूममध्ये येते, डोक्याला हात धरते, तिला जुन्या गोष्टी आठवायला लागतात. आता भूमीला आकाशबद्दल आठवणार आणि रागिणीची कारस्थानांचा ती पर्दाफाश करणार. पाहणं फारच रंजक ठरणार आहे.